जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अवघेची त्रैलोक्ये आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेली माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन। प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग दक्षिण काशी पैठण पीठाधीश्वर शांती ब्रह्म संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांचा शब्दाच्या संख्येनं कडव्याच्या संख्येनं अक्षराच्या संख्येनं अगदी छोटा 3च चरणाचा अभंग आहे, पण अर्थाच्या दृष्टिकोनातून जर विचार कराल तर या अभंगाच्या द्वारा शांती ब्रह्म संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आपल्या जीवनातील अनुभूती सद्गुरु कृपेचा परिपाक आध्यात्मिक जीवनातला सर्वश्रेष्ठ अनुभव या अभंगाच्या द्वारा व्यक्त करतात। अभंगावरती निरूपण करण्यापूर्वी श्री क्षेत्र शेकईवाडी अकोले भगवान श्री पांडुरंगाच्या भक्तराज बजरंग बलींच्या संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरण सानिध्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून संपन्न होत असलेला हा नामयज्ञ सोहळा याही वर्षी मोठ्या श्रद्धेनं प्रेमानं स्नेहानं उत्साहानं या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्यातील आजची ही माझी दुसऱ्या दिवसाची संकीर्तन सेवा शेकईवाडी ग्रामस्थ आयोजक संयोजक नियोजक दानशूर अन्नदाते गावातील सर्व मंडळींच्या योगदानाने सहकार्याने अकोले पंचक्रोशी परिसरातील सगळे वारकरी रत्न या गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा सर्व टाळकरी मंडळी विनेकरी चोपदार उत्कृष्ट प्रकारची साऊंड सिस्टीम श्रद्धामयी माता ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर मंडळी हा उत्सव म्हणजे शेकईवाडीचं भूषण आहे असं मला वाटतं। किती छान ऐकता तुम्ही, किती गोड वातावरण झालं इथे। चला, परमार्थ हे मानवाच्या जीवनाचं भूषण आहे। पैठण गोदावरीचा पुण्य परिसर, या पैठण क्षेत्री भानुदासाचे कोळी संत एकनाथांचा जन्म झाला। मोठे अलौकिक संत होते, पण नाथांचा जन्म ज्या नक्षत्रावरती झाला ते नक्षत्र होतं मूळ नक्षत्र। नाथांच्या जन्मताच काहीच अवधीमध्ये काहीच दिवसांमध्ये नाथांचे आई वडील निवर्तले। आजोबा चक्रपाणी या जगदीशाला परमात्म्याला प्रार्थना करू लागले, हे नारायणा, याला आता आई नाही, याला बाप नाही, काही नाव ठेवू काय याचं? याला कुणीच मालक नाही राहिला। याला आता आई गेली, वडील गेले, हा पोरका झाला, हा अनाथ झाला, याला कुणीच नात नाही, हा एकच आहे, याला कुणीच नाही, हा एकच आहे, याला कुणीच नाही, हा एकच आहे। जगदीशानं प्रेरणा दिली, एकनाथ नाव ठेवलं। संत एकनाथ महाराजांचं बालपण मोठं अलौकिक आहे। आपण जसे टिवल्या बावल्यात आपले दिवस जातात, बालपण जातो, तसं नाथांचं बालपण गेलेलंच नाहीये। नाथांचं बालपण केलं शास्त्र अभ्यासामध्ये। शास्त्र अभ्यासामध्ये वयाच्या 12व्या वर्षापर्यंत नाथांनी 6 शास्त्रांचा, 4 वेदांचा, 18 पुराणांचा पाठ केला आणि इतकी अलौकिक अनुभूती संत एकनाथांना येऊ लागली। जंगलामध्ये जायचे, शिळेवरती बसायचे, समाधी लावायचे। रोज 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 त्या जंगलात जाताना एका गोराख्यानं बघितलं की हा पोरगा जातो, एका शिळीवर बसतो, संध्याकाळी सूर्य कळला की मगच येते उठून जातो। त्या गोराख्यानं रोज बघत राहिला तो, त्याच्या लक्षात आलं हा साधना करतोय,
अभ्यास करतोय, समाधी लावतोय. पण मे महिन्यामध्ये ऊन खूप तापतं. मग शेष भगवान संत एकनाथांच्या समाधीवरती डोक्यावरती असा फणा धरायचे आणि सावली करायची. जसा सूर्यनारायण कलेल तसा फणा कलायचा. नाथांना विक्षेप होऊ नये म्हणून शेष काळजी घ्यायची, स्वतः शेष. तो गुराखी रोज त्या शेषाला वाटीभर दूध ठेवायची, नारळाच्या ह्याच्यात दूध ठेवायचे. नाथांची समाधी भंग झाली की नाथ म्हणायचे, काहीतरी माझ्या समाधी अवस्थे असताना माझ्या अवतीभोवती घडते, कारण या वाटीत थोडंसं दूध शिल्लक आहे. नाथांना अंदाज आला. दुसऱ्या दिवशी नाथांनी समाधीचं सोंग घेतलं, म्हणजे समाधी लावलीच नाही, काय घडतंय ते बघायला. बरोबर दुपारी 12 वाजता पाठीमागून काहीतरी सरपटत आल्याचा अंदाज आला. नाथाने डोळे झाकलेले आणि भगवान शेषानं सावली धरली. नाथांच्या चेहऱ्यावरता उन्हाचा तीव्रता, नाथांना शीतल शांतता येऊ लागली. आणि नाथांनी असं वरती बघितलं तर स्वतः शेष. जसं नाथांनी रागानं बघितलं तसे शेष भगवान थर 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 कापू लागले. आणि मग नाथांनी विचारलं शेषाला, कोण आहेस रे तू? हो प्रगट. कोण आहेस? हो प्रगट. शेष भगवान थर 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 कापतात. अरे मी म्हटलं ना तुला, हो प्रगट. स्वतः शेष भगवान मूळ रूपात आले आणि भगवान शिवानी संत एकनाथांना दर्शन दिलं. आणि तिथे एका अभंगाची निर्मिती झाली. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्त. सगळ्या पैठणात चर्चा पसरली, काशीपर्यंत चर्चा गेली. काशीतनं एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण नाथांना भेटण्यासाठी अनवाणी पायानं आले. सकाळची धर्मचर्चा चालू होती. दक्षिण काशी, पैठण, गोदावरीचा पुण्य परिसर. ती उत्तर काशी, ही दक्षिण काशी. शास्त्राचं न्यायालय, सगळ्या शास्त्राचा निवाडा तिथे व्हायचा. ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत सुद्धा शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणात गेले होते. त्या काशीतनं आलेल्या ब्राह्मणाने ती धर्मसभा बघितली. शुद्धातूर तृषातूर झाला होता. तिथे एका शिळेला टेकून उभा टाकला. गुडघ्यापर्यंत धोतर, अंगावरती पंचा, गळ्यामध्ये शिकाल सूत्र, ओठ सुकले होते त्याचे. त्या धर्मसभेतल्या एका ब्राह्मणाने बघितलं, कोणतरी पांथस्त आहे, खूप दूरवरून आलाय. तो गेला आणि त्यानं कुतूहलानं विचारलं, कोण आपण? कुठून आलात? हे पैठण आहे. हो, हे पैठण आहे का? बरं वाटलं त्याला, चेहऱ्यावरती हास्य आलं त्याच्या. मी बरोबर पोहोचलोय. इथे संत एकनाथ महाराज आहेत. हो आहे. कुठे आहे? तो पहा पिंपळाचा पार, उजव्या अंगाने जा. तुळशीचं वृंदावन आहे. सडा समार्जन आणि रांगोळी असेल तो नाथांचा वाडा आहे. छान वाटलं. जप 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 पावलं टाकली. उजव्या अंगाने गेला, पिंपळाचा पार लागला. पुढे गेला, तुळशीचं वृंदावन, सडा समार्जन, रांगोळी दिसली. समाधान वाटलं. गेला, दरवाजा होता उघडलेला, पण कुणी दिसे ना. अंदाज घेतला, मग दरवाजाची कडी वाजवली, आवाज दिला, कोण आहे? कुणी आहे का घरात? अहो, कुणी आहे का घरात? आईसाहेब गिरिजादेवी दाराशी आल्या, वाकून नमस्कार केला. कोण? कुठून आलात? हे नाथांचं घर आहे. हो, हे नाथांचं घर आहे. अहो, नाथांना भेटण्यासाठी मी काशीवरून आलो. हो, काशीवरून आलो. काशीवरून आलात? अगं बाई 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 बाई, का का ते न विचार, ते नका विचारू. नाथांना भेटायचंय. आहे का घरात? ओ आहे ना, बोलवते, या ना आत या. गुळ पाणी सगळे उपचार सांगितले, पण काही नको. तशी तटस्थ मुद्रा घेऊन तसाच उभा टाकला. या डोळ्यांना फक्त भूक लागली होती नाथ दर्शनाची. आईसाहेब देवघरात गेल्या आणि त्यांनी सांगितलं, स्वामी अहो कोणीतरी पांथस्तोय बाई, कुठे खूप दूरवरून आलाय, या ना.
तीव्र इच्छा आहे बरं तुम्हाला भेटण्याची. नाथांची देवपूजा आटोपली. देवपूजेतनं देवघरातनं ओहरीमध्ये आले आणि त्याला बघितलं. थकलेला, भागलेला, शुधातूर तृषातूर झालेला, डोळ्यामध्ये काहीतरी भूक होती, ओठ थरथर कापत होते. नाथांनी त्याला बघितलं आणि पाहतच राहिले. ओहरीमध्ये आले, शिकासूत्राला जानव्याला हात घातला आणि तसाच नमस्कार केला. श्रीहरी कुठून आली स्वारी? स्वारी कुठून आली? नाथा अहो भाग्य, परम भाग्य. पळत गेला, नाथांच्या पायावरती लोटांगण घातलं. अहो पण कुठून आलात? उठा. नाथा तुम्हास भेटण्यासाठी काशीवर आलो. काशीवर आलो. काशीवर आलात का? काशीवर आलात मग मला तुमच्या पाया पडू द्या ना. नाथ खाली वाकले, पण त्याने नाथांचे हात पकडले. तुमच्या दर्शनासाठी आलो ना, तुम्ही नका माझं दर्शन घेऊ. त्यांनी नाथांना उठवलं. नाथांनी त्यांना उठवलं. का आलात सांगा? परवा देव माझ्या स्वप्नात आले. काशी विश्वनाथ. काशीला गेलात का कधी? वृत्तांत पहा, वाचा. ज्ञानदेव आणि नामदेव महाराज काशीला गेले होते. स्वतः विश्वनाथ गंगेच्या तीरावरती उभे टाकले आणि ज्ञानदेवांना बघून काशी विश्वनाथाला इतका हर्ष आणि आनंद झाला. स्वतः काशी विश्वनाथ गंगेच्या पाण्यात उतरले आणि ज्ञानदेवांचा हात धरून काशीमध्ये घेऊन आले. दोघे आले गंगे आत. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. ऐशे बोलत चालत दोघे आले गंगे आत. हा काशीचा इतिहास आहे. आम्ही आता उत्सव केला मागच्या सप्टेंबर मध्ये काशीला. अगस्त्य महात्म्य केलं पारायण. अगस्तेश्वरांच्या मंदिरात, अगस्तेश्वरांचं मंदिर काशीमध्ये अगस्त्यलिंग, त्याच मंदिरात पारायण केलं. सगळ्या वारकऱ्यांचं दर्शन झालं आणि तिथे पारायण केलं. आता पुढचं पारायण वृंदावनमध्ये आहे 5 सप्टेंबरला. मागच्या वर्षी 500 वारकरी होते, यावर्षी 600 आहेत. कुठं जायचं नाही, तिथेच थांबायचं. काकडा, हरिपाठ, भजन, कीर्तन आणि प्रदक्षिणा. परमात्मा काशी विश्वनाथ माझ्या स्वप्नात आले हो नाथा. आणि स्वप्नात आलेल्या देवानं मला सांगितलं, खऱ्या संतांचं दर्शन करायचं असेल तर एक काम कर. पैठण गोदावरीचा पुण्य परिसर, या पैठण क्षेत्री भानुदासाच्या कोळी संतनाथांचा जन्म झाला. मोठे अलौकिक संत आहेत. ते संत आहेत, ते शांत आहेत, ते श्रीमंत आहेत, ते सिद्ध आहेत, ते प्रसिद्ध आहेत. काही संत आहेत पण शांत नाहीत, काही शांत आहेत पण संत नाहीत, काही शांत आहेत संत आहेत पण श्रीमंत नाहीत, काही श्रीमंत आहेत शांत आहेत पण संत नाहीत. पण नाथ अलौकिक आहे. ते संत आहेत, ते शांत आहेत, ते श्रीमंत आहेत, ते सिद्ध आहेत, ते प्रसिद्ध आहेत. काशीतनं ब्राह्मणाला भेटायला कीर्ती ऐकून देवानं मला सांगितलं, खऱ्या संतांचं दर्शन करायचं असेल तर जा पैठणला. ते नाथ म्हणजे सामान्य नाही आहे. अरे त्यांचा अधिकार अलौकिक अधिकार आहे. त्यांची सेवा, त्यांची धारणा. जगाचा मालक त्यांच्या सेवेनं ऋणी झाला आणि गेली 36 वर्ष श्रीहरी नारायण त्यांच्या घरी कावडीनं पाणी भरतोय. स्वतः देवपूजेमध्ये चंदन उघडून द्यायच्यासाठी कोण आहे? देव आहे. लावायचा कुणाला? त्यालाच लावायचा. उघडतो कोण? तोच. कीर्तनामध्ये चोपदार होतो कोण? देव. कीर्तन कुणाचं? त्याचंच. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्वई कामे करीतो. स्वकरे चंदन घाशी
गंगेचे पाणी कावडीने भरितो स्वतः श्रीहरी. आजही पैठणात षष्टीचा उत्सव त्यासाठीच आहे. नाथांच्या घरची देवाच्या कावडीनच नाथांचा रांजण भरतो. नाथांच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली तान तो क्षण वेळ वाट पाहते. नाथांनी ऐकलं 36 वर्ष कावडीनं पाणी भरणारा कोण आहे? देव. गोपीचंदन उघडून देतो कोण? देव. चोपदार होतो कोण? देव. आणि बाळवेशामध्ये येऊन श्रीखंड्याच्या रूपानं कावडीनं पाणी भरतो, चाकरी करतो, माझे पाय चपतो कोण? देव. कपाला हात लावले. अरे 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 माझ्या कर्मा, मी काय सेवा घेतली देवा तुमची? कुठे येऊ देवा? सगळ्या घराचा कोपरा धुंडाळला. देव अंतर्धान झाले. आता मात्र देवाच्या भेटीसाठी नाथांची जी तीव्रता आहे, नाथ काय देवाला भेटायची कुठे कुठे कुठे? देव अंतर्धान झाले. अकांत आरोळी केली नाथांनी. श्रीखंड्या, अहो देवा एक बार दर्शन द्या. भाव अनावर झाला. देहवान विवर्जित अवस्था झाली. नाथांची शुद्ध हरपली, धरणीला कोसळले. काही अवधीनंतर काशीतनं आलेल्या ब्राह्मणांनी नाथांना शुद्धीवरती आणलं, जाग केलं. आणि नाथा कशाचा आकांत करताय? त्यावेळेला संत एकनाथ महाराज म्हटले, अरे माझी देवानं सेवा करावी हे माझ्या परमार्थाचं दूषण नाही, हे माझ्या परमार्थाचं भूषण नाही, हे माझ्या परमार्थाचं दूषण आहे. काशीतनं आलेल्या ब्राह्मणानं सांगितलं, देवानं तुमची कीर्ती गावी, देवानं तुमचं वर्णन करावं, देवानं तुमची सेवा करावी, देवानं तुम्हाला गोपीचंदन उघडून द्यावा, देवानं तुमच्या कीर्तनात चोपदार व्हावं, हे तुमच्या परमार्थाचं दूषण नाही, हेच खऱ्या तुमच्या परमार्थाचं भूषण आहे. का? वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जना, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. कीर्ती मुख ज्याचे नारायण, कीर्ती मुख ज्याचे नारायण, कीर्ती मुख ज्याचे नारायण, कीर्ती मुख ज्याचे नारायण. वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. झाले सज्जनाचे. स्वतः नाथांची कीर्ती देव काशी विश्वनाथ गातोय. असं नाथांचं अलौकिक जीवन आहे. हे नाथांच्या जीवनातलं परमार्थाचं सगळ्यात मोठं भूषण आहे. देव कीर्ती गातो. वाह, आपलं कोणी नाही गात, आपलं कोणी गात नाही. आपल्याला आपलं म्हणत नाही. जोपर्यंत आपली परिस्थिती डाऊन आहे ना, तोपर्यंत आडनाव जरी सेम असलं, ते आमच्यापासून लांब आहे, ते आमच्या ते लय तुटक, काही वाडा बी तुटेल. आणि एकदा काय नाव झालं आणि फक्त आडनाव सेम असावा, आणि हा पार तिसऱ्या गावात आला, एकाच घरातले आम्ही, हो एकाच घरातले, बरोबर ना? त्याच्यामुळे इंदुरीकर आडनाव लावून घेतलं त्यांनी. आता सगळे आमचे महाराज म्हणतात. हाय का नाही? महाराष्ट्र भूषण समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज, त्यांचा भूतकाळ आपल्याला माहिती आहे. तुम्ही त्यांची सवंगडी आहात. अकोले म्हणजे त्यांची भूमीच. इंदोरी कमी, इतका अकोले. त्यांचे बालमित्र आहेत. मलाही चांगला भूतकाळ आठवतोय.
चांगला भूतकाळ आठवतो मला. माझ्या मामाचे चांगले मित्र होते. निमगावला शंकर बाबा कवडे आणि नांदुरीला आनंदराव साबळे, हे दोन त्या काळातले काकड्यातले तज्ज्ञ माणसं. असा पहाडी खूप भारी आवाज होता. तुमच्याकडे यायचे बघा, यायचे ना आमचे मामा तुमलवाडीला. त्या काळात परिस्थिती वेगळी होती. आता महाराजांचं नाव मोठं झालं. 30 वर्ष सेलिब्रिटी इथे महाराष्ट्राची. किती वर्ष? 30 वर्ष. असा कोणता कीर्तनकार टिकला नाही 30 वर्ष सेलिब्रिटी म्हणून. ते आपलं भूषण आहे, आपलं वैभव आहे. आता सगळेच म्हणतात ते आमचेच, ते आमचेच. हा तर म्हणतो, हे म्हणतो चुलते, तुझं सांगतो थांब. यांच्यावरती विशेष प्रेम आहे महाराजांचं, विशेष. हे नाथांच्या जीवनाचं परमार्थ भूषण आहे महाराज. तुम्ही कीर्तनाला बसले ना पोरानो, तुम्हाला सांगू काय, माझी जी एनर्जी ना आज ही फक्त तुमच्यामुळे. तुम माझ्या समोर जर म्हातारी बसले असते ना, आता माझं कीर्तनाची ट्युनिंग वेगळंच असतं, रिदम वेगळाच असता. सर्वेश बरोबर आहे की नाही? तुला काहीतरी इफेक्ट वाटत असेल ना आज. एवढं ताणत नाही मी घासावे, एवढं नाही का पांडेजी. प्रपंच दूषणाचा परमार्थ भूषणाचा. पोरांनो, गळ्यात माळा घाला. देवा शपथ सांगतो, सावता महाराजांची आण आहे तुम्हाला या कलियुगामध्ये जर कमळाच्या फुलासारखं जीवन जगायचं असेल तर त्याला फक्त एकच पर्याय, तुळशीची माळ. सगळे माळकरी कीर्तनामध्ये टाळ घेतलेले सगळे माळकरी आहेत का? जे नाही त्याने हात वर करा. नाही, तुम्ही बोलले ना सगळे माळकरी. कोण नाही? कोणाच्या गळ्यात माळ नाही? तू आणि तुझ्या आहे का माळ? आहे तुझ्या गळ्यात? हे भूषण आहे. अनुभव. कितवा सप्ताह हा? 18वा. दरवर्षी 2-3 माळकरी वाढवा. प्रेरणा द्या, तुमचा अनुभव सांगा. हा, शाबास. मी ठरवून काही बोलत नाही सर्वेश, आज माझं मनातून चालू आहे सगळं. काय प्लॅनिंग नव्हतं, काहीच नाही. वाटलं तुम्हाला दौलत महाराज? प्रपंचातला अनुभव मर्यादित ठेवा, परमार्थातला अनुभव व्यापक करून सांगा. हा घ्या माझा अनुभव, हा घ्या माझा प्रपंचातला अनुभव मर्यादित, परमार्थातला व्यापक करून सांगा. घ्या घ्या घ्या. आपल्याकडे नियम बदलतील, परमार्थातले नियम बदलत नाही. आपण काही काढू बघलेतलं. आता लग्नामध्ये एक प्रकार आणलाय, छत्रपती शिवाजी महाराजांची आरती. शिवशंभूचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार. बेवडी
ते नवर जेव्हा पुढचे जिंगेल ते बेवडे टिडे आणि आरती घ्या शिवाय माहिती कशाला. ही संस्कृती का महाराष्ट्राची. बरं त्या पुरीचं त्या पोराबरोबर अजून लग्न झालेलं नाही. त्या पुरीनं तिच्या भांगात कपाळाला कुंकू लावलेलं नाही. त्या पुरीनं त्याच्या हातून अजून मंगळसूत्र घातलेलं नाही. आणि आरती कोणच्या हाताने घेतात. हे योग्य आहे का सर. माझं चुकलं सांगा. मी बोलायचं बंद होईल. नाही कसं बोलतो आपली आता हे अकोले संगम म्हणजे आपलं गाव आहे ना हे. मी महाराष्ट्रभर फिरतोय. उद्या मुळशीला काल्याचं कीर्तन आहे माझं. लवासा सिटीच्या पुढे एका गावात नाही राहत मी. चुकलं तर सांगा. तिचं लग्न नाही झालं. तिनं कुंकू नाही लावलं त्याच्या नावाचं. अजून कपाळ मंगळसूत्र नाही घातलं त्यानं. तिला फेरे नाही घेतले. आणि आरती दोघांच्या. ते नवरा बायकोच नाही ना अजून. आणि संयोजक हे लग्नामध्ये असे हे ते उपट सुंबेकडून येतात. ज्याला कुठंच किंमत नाही त्याला तिथं माईक व किंमत. अजिबात नॉलेजचा भाग नाही. सामाजिक ज्ञानाचा अभाव असणारे बरेच लोक माईक हातात घेतात. आणि चला सगळ्यांनी उठा राहा उभे राहा छत्रपतीची आरती घ्यायची. पायातले बूट काढा आणि चपला काढा तिथे. आणि मग संध्याकाळी वरात का करता. कीर्तन ठेवा ना. छत्रपतींची आरती घेणारे जे घर आहेत जे माणसं आहेत त्यांनी हळदीच्या कार्यक्रमाला डीजे का लावता मग तुम्ही. छत्रपतींची आरती वा. हे दोघं नवरदेव नवरी प्री वेडिंग करून आलेत उद्योग करून. फोटोग्राफर मुसलमानाचा होता. मेकअप करणारी काय बोलतोय लक्षात येतंय. परिवर्तन पाहिजे. हे बंद करा हे नाटक. छत्रपतींची आरती तुम्ही एवढे शहाणे झाले का. एवढे अधिकारी झाले. लोक बावळट आहेत का. परंपरा चालू करायची ना. फक्त आरतीची करू नका. नवरदेव आणण्यापासून तो मंगल विधी चालू होतो ना शेवटपर्यंत तो मांगल्य टिकवा. लग्न तर वेळेवर लावत नाही तुम्ही. पुढाऱ्यांची वाट पाहत पाहत. अरे भगवान प्रभू श्रीरामाचं लग्न ऋषी वशिष्ठांनी नारदांनी मुद्दाम 3.5 मिनिटं लेट लावलं होतं. तर 14.5 वर्षाचा वनवास भोगावा लागला. तुम्ही 2-2 तास पुढाऱ्यांची वाट पाहता आणि ते आशीर्वाद देता. मग त्याला तुमची नावं तर पाठ पाहिजे. तुमचे नावं तर पाठ पाहिजे ना. त्यांचे तुमचे नवरदेव नवरीचं नाव ओळखच नाही आशीर्वाद द्यायला साहेबाची. हे सगळं पॉलिटिक्स आहे महाराज. हे मार्केटिंग आहे फक्त. नॉट अ रिझम. संवेदना नाही आहेत. वर्ष श्राद्धाला कीर्तन ठेवतात. दशक्रियेला कीर्तन प्रवचन ठेवतात. काही ठिकाणी गेलं तर असं वाटतं या लोकांनी कीर्तनाच्या ऑर्केस्ट्रा ठेवला तर बरा. 100 फूट बसतात कीर्तनकारापासून. 100 फूट. आणि गौतम पाटील आल्यावर काय तरा काय चालली. छत्रपतींचा अपमान करू नका राजा. छत्रपतीचा अपमान करू नका. रामनवमी करायची आपल्याला पुढे. रामनवमी हात जोडून पाया पडून छत्रपती शिवाजी महाराजांची आणि माझ्या श्रीरामाची आणि महामुनी अगस्ती महाराजांची साक्ष घेऊन तुम्हाला सांगतो. माझ्याकडे व्हिडिओज आहेत. रामनवमीच्या दिवशी शहरांमध्ये डीजे लावला जातो. चौ बंद केले जातात आणि मुलं दारू पिऊन श्रीरामाच्या गाण्यांवरती नाचतात. काय काय हिंदू. कोणते हिंदू रे तुम्ही. शंका आहे आम्हाला हिंदुत्वाविषयी तुमच्या. हे आंदोलन अमुक तमुक दंगली फिंगली हे सगळे पॉलिटिक्स आहे. हे उठले का त्यांनी उठायचं आणि ते उठलं का त्यांनी उठायचं. एकमेकाची जिरवा जिरवी. फक्त माणसं गोरगरीब जनता मिली त्याच्यात. हे पॉलिटिक्स आहे. काही घेणं नाही या लोकांना. तुम्हाला चिथवणी खोर कसं बनवता येईल आग कशी लावायची एवढंच माहिती आहे. पोळ्या शेकायच्या फक्त बस. रामनवमी चांगली करा. हनुमान जयंती चांगली करा. गावची जत्रा नासू नका. पहिली यात्रा होती. तुमच्या नालायकमुळे जत्रा तयार झाली ती आता. देवाला कापता. देवाला लागते. देवाला द्या ना मग सगळंच द्या ना. देवाला लागते ते सगळंच द्या. काय सगळं द्या ना. तुम्ही कशाला उद्योग करता. देवाला लागतंय.
मी खूप प्रकारच्या जत्रा बंद केल्यात, खरं सांगतो तुम्हाला. कीर्तनात असलं प्रपंचातला अनुभव मर्यादित ठेवा, परमार्थातला अनुभव व्यापक करून सांगा. मोठा अनुभव आहे. ज्ञानोबारासारखा अनुभव कुणाचा आहे? ज्ञानोबाराचं घर माहिती केवढं आहे? आपलं किती मोठं घर? आपलं 300, 350, 750 आहे की नाही? 750. नवीन फॅड आलं, नोकरीवाला पाहिजे, नोकरीवाला पाहिजे. पुण्यात नाही तर बॉम्बे, नाशिक पण चालू शकतं, पण सेकंड ऑप्शन. पण फर्स्ट चॉईस पुणा. काय? नोकरीवाला पाहिजे. 50 एकरची बागायतदारी नोकरीवाल्याच्या नादात 750 स्क्वेअर फुटाची मालकीन होती. काय म्हणणे हे बरोबर दादा? काय म्हणणे ताईसाहेब? 50 एकरची मराठवाड्यातली आणि अकोले संगमनेर तालुक्यातली, 10 एकरची, 25 एकरची, म्हणजे 50 कोटीची मालकीन भाड्याच्या 750 स्क्वेअर फुटाची मालकीन होती. भाड्याच्या. नोकरी नोकरी वाटोळ करून बसलात तुम्ही. शेतकरी बॉस स्वतःचा, त्याला कोणी मालक नाही, त्याच्या मर्जीचा राजा आहे. शेतकऱ्याला पुरी द्यायचीच विसरले तुम्ही. तुमचे चाळे फक्त कशासाठी आहे? तुमच्या चाळ्यांकरता नोकरीवाला पाहिजे तुम्हाला. आई नको, बाप नको, नणंद नको, भाऊजाई नको, दीर नको, कोणीच नको. मी अँड माय मिस्टर, आम्ही हॉटेल. एवढ्या करताचे, बाकी काय नाही महाराज. करतो तो काय तुमचं? काय करतो तो आहे तुमचं? खरे का खोटे? माझा थोडासा टर्न झालाय बरं का, मूड प्रबोधनाचं. या गोष्टी मग आता ही कीर्तनात नको सांगू. व्याख्यान ठेवलं, लोक येतील का हे ऐकायला? सांग ना. पेपरवाला मला बातमी लिहून द्यायची, तो घेईन का माझी बातमी फुकट? चॅनलवाल्याला मला द्यायचं, तो घेईन का माझं लेक्चर फुकट? कीर्तन हे परिवर्तनाचं माध्यम आहे राजा. नाथांनी हे तर भारूड म्हणजे काय? भारूड म्हणजे प्रबोधन आहे महाराष्ट्राच्या समाजाचं. प्रपंच मर्यादित, परमार्थातला अनुभव अमर्यादित. ज्ञानोबारायचा बंगला सांगत होतो, हे विश्वची माझे घर. चला, कितीही दिवस करा संसार, त्याचा अनुभव एकच आहे. दुःख बांधवाडी आहे हा संसार. 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 सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे वो, नाही कोठे, नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, नाही कोठे. दुःख बांधवाडी आहे हा संसार. अनेक दुःखाचे तरंग क्षण क्षणा पालट होती रंग. नवरा बायकोच्या भांडायला काही कारणच लागत नाही. नवरा बायकोच्या भांडणाला बरं, भांडण झाल्यानंतर गोड व्हायला सुद्धा काही टाइम लागत नाही. खरे खोटे? नवरा बायकोच्या भांडणाला काही कारण लागतं का? काही कारण लागतं का नवरा बायकोच्या भांडणाला? हे सगळे मुजे बसले इथं, यांना काय विचारू मी आता? नवरा बायकोच्या भांडणाला काही कारण लागतं का? काही लागत नाही, काहीच नाही. त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल बघा किती एक नंबर आहे. त्यांना त्यांचं भांडण आठवत असेल, नाही तर आतापर्यंत असे बसेल होते, आता ताईटच झाले बा डायरेक्ट. काही लागत नाही. शेतात गेला नवरदेव म्हणजे मालक. काय झालं? गप्पा मारायचे असं मूड मध्ये बरं का मी, म्हणजे विनोदात घेतला. आता ह्या मला साथ करायला म्हणजे माझ्या ज्येष्ठ बहिणीच येतात नाही.
मग भाऊ बोलल्याने काय बिघडतं, कॉमेडी चालू शकते ना. कॉन्सन्ट्रेशन. नांगर हाकून आला, बायकोला म्हणला भूक लागली, डोळे चांदी सारखे झाले, पर कशाला कोरड पडली, जेवायला वाढ पहिली. तिनं ताट भरून आणलं, बाजरीची भाकर, बटाट्याची भाजी. भाजी तर अशी केली होती, दिसा एकदम भारी, तिच्या वाणीच. ज्या गोष्टी दिसायला भारी असतात त्या कधी कधी डुप्लिकेट पण निघतात, खरे का नाही. ती हा म्हणली बर का. मग वरच्या रंगाला बोलायचं नाही, कॅरेक्टर तपासा. विठाला फक्त याच्यावर नाही जायचं. हो चालेल. कधी संडेला. मग घरी काय सांगू, सांग की लेक्चर आहे. कुठे. अरे पण माहित आहे ना. मग ये स्टँडला. हे मला विचारल्याशिवाय कीर्तन टाकू नको बरं का. अकोल्याच्या स्टँडवर बारीक लक्ष ठेवायचं. तोंड बांधलेले आहेत ना, हे तोंड बांधलेलं संगमनेरच्या नाही आहेत त्या अकोले तालुक्यातल्याचे. समजो बात. चक्कर मारायचं कधी कधी पालकांनी. हो जाऊ द्या, लय डीप जाईन आता ते. हे म्हणतील याला आज काय उत आलाय. 100% होणार डायलॉग. 5 मिनिटात उरकतो. तू म्हणले 15 मिनिटापूर्वीच 5 मिनिटं म्हणलो होतो मी. किती वाजता चालू केलं तुम्ही. 7:30ला. अजून 5 मिनिटात उरकतो. टायमिंग तर म्हणजे पाकिट द्यायला परवडं पाहिजे ना तुम्हाला. नाही तर काय किती नेलं त्यांनी. इज इक्वल टू मिनिटावर गाडी द्यात लोक आमचे पैसे. हो 50,000 द्यायला काय वाटत नाही. एका गाण्यावर 50,000. तिकडे रोडला हसा त्यात. मला एक जणांनी चिठ्ठी लिहून दिली. चिठ्ठी लय जवळचं गाव आहे माझ्या जवळचं. चिठ्ठीत लिहिलं होतं महाराज पिंगळा म्हणा. मी म्हटलं म्हणतो पण पिंगळ्याची फी 45,000 आहे. किती आहे. टाळ्या नका वाजू. काय टाळ्या वाजवायला तुम्हाला काय रामनाथ काय म्हणावं काय तुम्हाला. पिंगळ्या 45,000 आहे. आहे का नाही. जास्त त्याला शोभतं ते ज्याचा त्याचा पॅटर्न. माझा पॅटर्न वेगळा आहे. माझे मित्रच आहेत सगळे. ते इंदुरीकर महाराज खूप छान. पिंगळा नाही मुंगळा झाला काही मला इंगळा सुद्धा येणार नाही म्हटले. हा ज्याचा ज्याचा पॅटर्न आहे तो त्यांचा पॅटर्न आहे. माझा पॅटर्न सेपरेट आहे. पण आज मला हा कालखंड हा माझ्या पॅटर्न मध्ये नाही आहे. रामनवमीला बघा मग तुम्ही आपले पेज फॉलो करून बघा. बरोबर ना. चला. दुःख काय आहे संसारात. दुःख. नवरा भूक लागली. तिथं आलो होतो ना मी. हा भूक लागली ना. हा म्हण ना भूक लागली ना. उरकतो ना लवकर. त्याला भूक लागली. भाजी बायकोने वाढली. शेती नांगर धरून आला होता. चांदी सारखे डोळे झाले होते. घासा कोरडा पडला होता. ओठ सुकले होते. आणि बायकोला भाजी वाढली. तिनं भाजीचा घास घेतला आणि तोंडात घातला. पार तोंडच वाकडं केलं महाराज. गायकवाड साहेब तोंड वाकडं केलं. भाजीमध्ये मीठ जास्त झालं होतं. त्याला अशी सपाटून भूक लागली होती. त्याला राग आला. भाजी केली. कशी केली. कशी कशी केली खाऊन बघ. मुरीतवती 4 लेकरांची आई झाली. भाजी करता येत नाही. भाजी करता येत नाही. थोडी मोठी झाली. भाजी करता येत नाही. कशी भाजी केली. फेक तिकडे. चोक तिकडे. मुरीत. तिला आला राग. काही वर्तन करून बोलू नका. बायको मूड आल्यावर काही बोलू शकते.
तिला राग आला, ती म्हणली वर लय वरतोन करून बोलायचं नाही, खायची असेल तर गप्पत गुपचूप खायची, नसन खायची तर ताटावून उठायचं. त्याला आला राग, खाटकन काना मागे टेकवलं तिच्या. आता तिचे विचारच बदलले. संपला तुझा माझा सबद म्हटलं. लय दिवस ऐकून घेतो. हा, नवरा सध्या मोठ्या आवाजात बोलला तरी घटस्फोट होण्याची दाट शक्यता आहे. त्याचं कारण फ्रेंड लिस्ट भरपूर मोठी आहे. विठाला भयानक प्रकरण आहे. चला, तिला राग आला, तिने सुटकेस बिटकेस भरली, डायरेक्ट अकोल्याच्या स्टँडला गेली. शेकईवाडी स्टँड काय लांब होत, डायरेक्ट स्टँडला गेली. एसटीत बसल्यावर याची टूप पेटली. त्याचं कारण का, मुलगा नोकरीला होता, सुनबाई नोकरीला होती, घरी एकटीच होती, आणि या वयात त्यानं तिच्या कानामागं मारली. ती जाईन तर नाही काय करील, पण मग याची टूप पेटली. बायको गेली माहेरी, भाकरी कोण करी. हा गेला सायकलला, खिडकीजवळ गेला बस स्टँड. तिला म्हटला चूक झाली माझी, मारू नाही मारली मुस्कटात तुझ्या, परत असं होणार नाही, उतर खाली, माझं तुझ्यावर लय प्रेम. म्हटला. ती म्हणली असं नका बोलू, तुम्ही काय तुमच्यावर माझं प्रेम नाही, माझं लय प्रेम, पण तुम्ही कधी कधी नुसती येड्यावानी करते. मी काय उतरायची नाही. 3 टायमाचा स्वयंपाक करून ठेवलाय, तुमच्या माड्यावर घाला तुम्ही. काय बोलून काही भरत चालतंय. तू म्हटलं 3 टायमाचा कुठे, ती म्हणली फ्रीज मधून डबा भरून ठेवलाय, टायमात टायमाला खात जा, टायमात टायमाला पेत जा. काय पण, आणि नाही दम निघला तर सप्त्याला पण जात जा म्हणे. तिकडे पंक्ती बिंक्ती राहतात म्हणे. आजची पंगत जरा जवळ आहे, अंदाज घेतला. नाही तर मी सांगणार होतो घरी फोन स्वयंपाक करून ठेव म्हटलं. ती म्हणले जवळ आहे की नाही. आमच्या थोडी माहेरचाही संबंध निघाला. माझ्या मित्राची भाची इथे समोर फेटा बांधायला गेलो मी तिथे. तो म्हटलं 3 टायमात स्वयंपाक करून ठेवला. ती म्हटली हा ना बाई. तो म्हटलं मग एवढा जीव आहे तुझा माझ्यावर. ती म्हटली लई जीव. तो म्हटलं मग जाती तरी का त्याला. ती म्हणली हा मला तरी कुठं जायची औषध. उतरली खाली, आलं घेऊन घरी. ए प्राण्या मायेचा बाजार. वाटलं मला आहे ना. संसार दुःखाचा, प्रपंच आनंदाचा. अशा दुःखानं दुःखी झालेले लोक पैठणला गेले संत एकनाथ महाराजांकडे. महाराज आम्ही संसारानं तापलोय, आमचा संसार दुःखाचा आहे, कृपया आमची विनंती आहे तुम्हाला, तुमचं जीवन बघून आम्ही तीच अनुभूती आमच्या जीवनामध्ये यावी, म्हणून तुमचा भक्ती जीवनातला काय अनुभव आहे तो सांगा. तो सांगितला अभंगाच्या पहिल्या चरणात. त्रैलोक्य
त्रैलोक्य आनंदाची आता खूप छान गोड चांगला प्रयत्न केला. चरणी जगन्नाथा चित्त ठेले. आनंद कशात आहे? परमार्थातच आहे. कशात आनंद आहे? भक्तीतच आनंद आहे. संतनाथांची अनुभूती आहे. मी थोडं सामाजिक अंगाने थोडंसं वेगळ्या अंगाने बोलतोय. डीप जर याच्यातलं चिंतन सांगायला गेलं तर याच्यामध्ये खूप मोठा वाद आहे. कोणता वाद आहे? याच्यात विचारसागरातला वाद आहे. दृष्टी बदलली का सृष्टी बदलली? पण ऐकणाऱ्यांचं स्केल कळलं, यांचा मूड कळला, त्याच्यामुळे त्या अंगाने बोलतो. सर, आनंद भक्तीतच आहे. आणि भक्तीचं सूत्र ज्या दरबारात तुम्ही बसलेले आहे, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायला भक्तिपरायण अवस्था ज्या वेळेला झाली त्यावेळेला भक्तीचं सूत्र कुणाकडून घ्यायचं? तर तुकाराम महाराज शरण गेले हनुमान जयंतीच्या दिवशी. सांगा बरं का, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. सांगा मारुतीराया भक्ती कशी करायची, काय भक्तीच्या त्या वाटा. कारण राम बजरंग बलीसारखा भक्त या विश्वाच्या पाठीवरती दुसरा अजून जन्माला आला नाही. बजरंग बलीकडे भक्ती कोणती होती? दास्यत्व. दास्यत्व निकट हनुमंती बाई गेले. तो इसीलिए कहते हैं संत जन, मुझे दास बना कर रख लेना भगवान तुम अपने कर लो. भगवान तुम अपने चरणों में मुझे दास बना कर रख लेना. मारुतरायाला भक्ती विचारली. किती श्रेष्ठ भक्ती होती माहिती मारुतरायाची. काय अपमान पचवला होता. एक बार श्री रामचंद्र जी महाराज के भरे दरबार ने विभीषण ने ताना मारा, बजरंगी क्या तेरे मन में राम है? अपमानित हुए थे प्रभु के सामने, लेकिन फिर भी अपने आप को संभालते हुए बोले, हाँ मेरे मन में राम है. सीना फाड़ा और दिखा दिया. और क्या बोले? श्री राम जानकी श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. आगे थे वो ताल. आगे थे दिल के नगीनों में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने. जय श्री राम जानकी बैठे मेरे सीने. राम रसिया हूँ मैं, राम सुमिरन करूँ. राम रसिया हूँ मैं, राम सिमरन करूँ. राम रसिया हूँ मैं, राम सुमिरन करूँ. राम रसिया हूँ मैं, राम सिमरन करूँ. अनमोल वो चीज है मेरे काम की नहीं. दिखती अगर छवि जिसमें सिया राम की नहीं. राम रसिया हूँ मैं, सिया राम का सदा ही मैं चिंतन. सुख मिले सुख मिले ऐसे अमृत को पीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम
भक्ती भक्ती जीवनात आली की आनंद आहे, हा मॅसेज आहे. भक्ती शिवाय तुमच्या जीवनात आनंद येऊ शकत नहीं, हा संदेश है. राम किसे प्यारे लगते हैं? जो राम से प्यार करते हैं उसे राम प्यारे लगते हैं. राम किसे प्यार करते हैं? जो राम से प्यार करते हैं उसे राम प्यार करते हैं. राम किसे संभालते हैं? जो राम को संभालते हैं उसे राम संभालते हैं. राम किसे चाहते हैं? जो राम को चाहते हैं राम उसे चाहते हैं. भक्ति. हम अयोध्या गए तो इतना आनंद लिया. 2.5 किलोमीटर आमची दिंडी, 2.5 अख्खी अयोध्या आमची शूटिंग काढत होती. वारकरी 2.5 किलोमीटर दिंडी आपली. तो वहां भी गाया था हमने, अभी गाएंगे कि 1 सेकंड के लिए. जो राम दीवाने हैं, इफेक्ट. जो राम दीवाने हैं जयकार लगाएंगे. दुनिया में फिर से हम, दुनिया में फिर से हम भगवान आएंगे. दुनिया में फिर से हम भगवान आएंगे. हाँ, दुनिया में फिर से हम भगवान आएंगे. दुनिया में फिर से हम भगवान आएंगे. सिया राम 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 सिया राम. वो राम के बेटे हैं श्री राम पुकारेंगे. श्री राम पुकारेंगे. दुनिया में फिर से हम कुछ नहीं करेंगे, श्री राम को गाएंगे. अब पुकारा तो आ गया. राम किसे चाहते हैं? जो राम को चाहते हैं राम उसे चाहते. भक्ती जीवनात आली का आनंद आहे. अवघीची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा. चित्त ठेले भजन करा विठोबा रखुमाये. हरि विठोबा रखुमाये. जय विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. टाळ 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 टाळ. स्टेटस ठेवायला बरं राहतं. फोटो सेशन. शेकईवाडीने काय सन्मान केला, काय वारकऱ्याचा कीर्तनकाराचा कसा गौरव केला. हा हार कुणी आणलाय? सागरचा स्पेशल हार आहे मला. हा, एकदम खास मित्र आहे माझा तो. एकदम अगस्ती महाराजांचं दर्शन रोज करत होतं मला. तुम्हाला धन्यवाद. सिस्टीम लालू लालू तो तुम मेरा लाल है रे. कमाल कर दिया तूने. एक नंबर लाडका आमचा सगळ्यांचा तो. सगळे 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 ह्या सगळ्या माझ्या बहिणींना, माझ्या लेकींना खूप शुभेच्छा. माऊली तुम्हाला धन्यवाद. सगळे टाळकरी माऊली तुम्हाला धन्यवाद. दौलत बाबा आहे सगळे. वेळ झाली, जास्त वेळ तुमचा इशारा कळला मला, पण नको आता, कारण प्रसाद घ्यायचा आहे, लोकांना जेवण करायचं. हा नको नको, वेळ 10 मिनिटं जातील त्याच्यात.
हा काय भैरवी पक्वाद वाढला रे कमी झालं तुम्ही कोणता धरला होता मग अगोदर त्याला बिचकू नका ना तुम्ही एक जनधनी एक पणे बारीक एक जनार्दनी एक पणे बा एक जनार्दनी एक पणे एक जनार्दनी एक चैतन्याची शोभा शोभत चैतन्याची शोभा शोभत से माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ चैतन्याची शोभा शोभत से चैतन्याची शोभा शोभत से माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ स्पष्ट ऐकू जास्त विकू नको शब्द पण कळले पाहिजे ज्ञानेश्वर ज्ञानराज महाबली ज्ञानेश्वर महाबली विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय चलो बाबा आ बोली कुरी वेडी वाकुरी सुंदरी करा क्षमा महाराज नाही विचारिला अधिकार मी आपला क्षमा महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पैकी करा क्षमा महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम मंडली गवर्धारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान श्री संत सावता महाराज की